सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जालना शहरामध्ये सकल मराठा समाजाकडून आणि मराठा संघटनांकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर जालना शहरातील अंबड चौफुली भागामध्ये या मोर्चाचा समारोप होणार आहे। या मोर्चाच्या समारोपाची स्टेजची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे। त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा जालना जिल्ह्याच्या वतीने सर्व पक्षीय मोर्चा जो आहे तो आज काढला जाणार आहे। सकाळी 11 वाजता जालना शहरातील संभाजी महाराज चौक ते अंबड चौफुली हा मोर्चा असा निघणार आहे। त्यामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख, भाऊ धनंजय देशमुख, त्याचबरोबर आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत। आपण जर बघितलं तर बॅनरवरती आशय आहे आज सरपंच उद्या आपण, अशा प्रकारचा आशय बॅनरवरती लिहिलेला आहे। त्यामुळे हे बॅनर आता सध्या चर्चेत आले आहे आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, खंडणीतील आरोपीवर संतोष देशमुख यांच्या हत्येचा कायदेशीररित्या गुन्हा दाखल करावा यासह विविध मागण्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। विशेषतः राज्यभरात संतोष देशमुख यांचं हत्येचं प्रकरण चांगलंच गाजत आलेलं आहे। सुरेश धस हे वारंवार या ठिकाणी आक्रमकपणे या ठिकाणी जोरदार निशाणा साधताना आपल्याला प्रत्येक मोर्चामध्ये दिसत आहेत। त्यामुळे आज जालना शहरातून होणाऱ्या मोर्चामध्ये आमदार सुरेश धस काय माहिती उघडकीस करतात किंवा काय नवनवीन खुलासे करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन अप्पासाहेब सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।